नमस्कार, महा 83 डेली न्यूजमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत। महाराष्ट्रातली एक शाळा आहे ज्या शाळेमध्ये फक्त आजीबाई शिकत आहेत। ती शाळा आहे ठाणे शहरामध्ये, ठाणे शहरातील वागळे इस्टेट या भागातील। त्या शाळेचं नाव आहे आजी आईची शाळा। तर आपण बघूया आजी आईची शाळा कशी आहे। ठाण्यात वागळे इस्टेट शांतीनगर येथे ज्येष्ठ आजी आईंच्या शाळेचा नवीन उपक्रम। शिक्षणासाठी वयाची अट नसते या उक्तीला ठाण्यातील शांतीनगर येथील ज्येष्ठ आजीबाईंनी कृतीत उतरवले आहे। शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या आजीबाईंसाठी येथे आजी आईची शाळा भरते। 50 ते 80 वर्षे वयाच्या 29 आजीबाई या उपक्रमात आनंदाने सहभागी झाल्या आहेत। आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी अभ्यासात प्रगती करत नुकतीच लेखी आणि तोंडी परीक्षा दिली आहे। वागळे इस्टेट परिसरातील शांतीनगर येथे एका खोलीत आजीबाईंची शाळा भरते। या शाळेत 29 आजीबाईंनी प्रवेश घेतला। आजीबाईंनी लवकरच मराठी सोबतच इंग्रजी शिकण्याची इच्छा व्यक्त केली आहे। त्यामुळे शाळेत आता इंग्रजी विषयाचे नवीन सत्रही सुरू केले जाणार आहे। तसंच नवनवीन उपक्रम देखील राबविले जाणार आहेत। नमस्कार, माझं नाव माधुरी अनिल पाटील। जयश्री फाउंडेशन आणि केवी सेवा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आजी आईची शाळा 2023 ऑक्टोबरमध्ये इथे वागळे इस्टेट शांतीनगर येथे सुरू झाली। हरीशभाई आणि आम्ही असं ठरवलं की ज्या आजी शिकलेल्या नाहीत आजपर्यंत, ज्या आजींचे शिक्षणाचे स्वप्न अपूर्ण राहिले आहे त्या आजींना आपण शिकवायचं आणि त्यांच्या राहिलेल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करायच्या या उद्देशाने आम्ही या आजी आईच्या शाळेची सुरुवात केली। आम्ही 20 आजींना आत्तापर्यंत शिक्षित केलेले आहे आणि आता ही आमची नवीन बॅच आहे ज्यामध्ये 17-18 आजी आता शिक्षण घेत आहेत। या आजींना पण लवकरच साक्षर करून आम्हाला त्यांचे स्वप्न साकार करायचे आहे आणि ही अशी शाळा प्रत्येक एरियामध्ये प्रत्येक ठिकाणी सुरू करायची आहे आणि अशा सगळ्या आजींना आपल्या संसारातल्या व्यापापासून किंवा घरातल्या आणखीन जबाबदाऱ्यांपासून बाहेर आणायचं आहे आणि 2 तास इथे छान त्यांच्यात मैत्रिणींमध्ये त्यांच्या वेगळ्या वातावरणात त्यांना इथे रमवायचं आहे। हेच आमच्या दोन्ही संस्थांचे स्वप्न आहे आणि माझी सर्वांना अनुरोध आहे, ज्या आजींना शिकण्याची हौस असेल, त्यांना शिकायचं असेल, त्यांनी नक्की आमच्या शाळेला भेट द्या। आमच्या या आजी खूप गोड आहेत आणि लहान मुलांसारखे आहेत। त्यांना फार आवडतं सगळे पाहुणे आले की आणि आम्हाला त्यांचे खूप ब्लेसिंग्स आहेत, त्यामुळे आमची कामे खूप छान होत आहेत। नमस्कार, मी हरीश गोगरी, केवी सेवा चॅरिटेबल ट्रस्ट फाउंडर आणि आमच्याबरोबर माधुरी पाटील। आम्ही दोघे मिळून शाळा सुरू केली आहे। खूप बरं वाटते की ज्यांना शिक्षणापासून लांब राहिले ते लोक, त्यांना खूप इच्छा होती पण शिकू शकले नाही आणि आम्ही ते स्वप्न इथे साकार केलं आहे। माधुरी पाटील मॅडम खूप त्यासाठी मेहनत घेत आहेत आणि आजी लोकांना पण खूप बरं वाटतं, खूप आवडतं त्यांना। आणि अजून पण आम्ही जेवढी ते आमच्या आजूबाजूला स्टेटमध्ये जे आहे आजी लोक, ज्यांना खरं इच्छा आहे त्यांना आम्ही शिकवू आणि त्यांना चांगल्या प्रकारे आम्ही त्यांना सुशिक्षित बनवू। आपण जाणून घेऊया या बाल आजीबाईंच्या शिक्षणाविषयी प्रतिक्रिया। मला ही शाळेला आवडते, अशी आवडती ना तर मी आईबाप सगळं घरचं विसरून जाते, इथे येते, कारण का मला लय आवडते। ह्या मॅडमच लय आवडतात मला। हां, लई शाळा चांगली शिकवते, दापत नाहीत काय नाही, तसे ते आमचे साहेब बी लई चांगले आहेत आणि आम्हाला समजून सांगतात अक्षर 1, 2, 3 असं लिहायला सांगते आणि एखाद्या वेळेस जे चुकलं ना तर ते समजून सांगते। नाही जर आलं तर काहीच म्हणत नाही, इतकी चांगले आहेत। कधी शिक्षा देतात? नाही शिक्षा नाही आणि नाही शिकलं तर नाही शिकलं, किती दिवस लागू दे पण ते आलं पाहिजे असं म्हणतात ते आम्हाला। आता हे पुरं सगळ्यांचं तर शिकलो, आता आम्हाला काहीतरी थोडं वाचा लिहायला आलं पाहिजे, काहीतरी कुठे गेलो चुकलं आटलं, आता राहिलेले दिवस याच्यात घालवायचे। कशा पद्धतीने तुम्ही शिकत आहात आता? काय अ आई किंवा इंग्लिश? हे मॅडम लोक आम्हाला दाखवतात ना, तेव्हा आम्ही शिकतो, ते लावून दाखवून देतात एक बार, मग आम्ही बघून लिहितो। काही न बघता आलं तर मग न बघता लिहितो। हो, पूर्वी शिक्षण नाही ना, आता इथे शिका काढला, आई वडिलांनी शिकवलं नाही, आता या आमच्या बाईने घेतलं तर आम्ही इथे हजर झालो। शिक्षण पण चांगला होता, चांगला शिकत आहे। बाहेर याच्यामध्ये आपण येऊन आजीबाई शाळेत ही काढू शकतो, बाकी अजून काही नाही चाललं।